नमस्कार, मी विनोद तळेकर. NDTV मराठीच्या या डिजिटल फोरमवर आपलं स्वागत आहे. आजचा विषय गंभीर आहे आणि या विषयाची सुरुवात मी एका शेर राहत इंदौरीच्या शेरनं करतोय. सरहदों पर बहुत तनाव है क्या, कुछ पता तो करो चुनाव है क्या. ख्यातनाम उर्दू शायर राहत इंदौरींचा हा शेर आठवण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात सध्या घडत असलेल्या घटना. महाराष्ट्रात सध्या काय घडतंय म्हणजे संभाजीनगर जवळच्या कुलताबादेतलं औरंगजेबाचं थडगं सरकारनं उखडून टाकावं या मागणीसाठी सध्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यासारख्या हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करतायत. 2 दिवसांपूर्वी आपण राज्यातल्या जवळपास सगळ्या प्रमुख शहरांमध्ये अशी आंदोलनं पाहिली आणि अशाच एका नागपूरमधल्या आंदोलनादरम्यान आपल्या धार्मिक श्रद्धेशी संबंधित साहित्याचा अवमान केल्याचा राग धरत मुस्लिम धर्मीयांकडून काल संध्याकाळी म्हणजे आज मंगळवार आहे, सोमवारी संध्याकाळी हिंसक प्रतिक्रिया उमटली. प्रकरण इतकं विकोपाला गेलं की हिंसाचार आवरताना तब्बल 34 पोलीस कर्मचारी जखमी झाले. किती तर 34 पोलीस कर्मचारी जखमी झाले. आणि गंभीर बाब म्हणजे निकेतन कदम या पोलीस उपायुक्तांच्या डोक्यावर आणि हातावर कुऱ्हाडीनं वार केल्याचं बोललं जातंय. आता नागपूर पोलीस आणि फायर ब्रिगेड आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या परिसरात शांतता आहे. परिसर कोणता तर महाल परिसर. महाल परिसर म्हणजे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाचा हा परिसर आहे. महाल परिसर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय इथे आहे. 100 वर्षापूर्वी संघाचं हे शताब्दी वर्ष आहे. 100 वर्षापूर्वी इथं संघाची स्थापना झाली होती. त्यामुळे हा परिसर तसा संवेदनशील, कायम इथं सुरक्षा असते, तरीसुद्धा हा सगळा प्रकार घडला. साधारण 2-1 चौरस किलोमीटरचा हा परिसर सध्या तणावग्रस्त आहे आणि हा परिसर, या परिसरात सध्या संचारबंदी लागू आहे. पण हा परिसर सोडला तर नागपुरात इतरत्र मात्र शांतता आहे. या परिसरात सुद्धा सध्या शांतता आहे, पण तणावपूर्ण शांतता आहे. तर नागपुरात घडलेल्या या घटनेसारख्याच घटना राज्याच्या इतर भागात सुद्धा घडू शकतील अशी परिस्थिती आहे. आणि मी हे उगाच हवेत म्हणत नाही आहे, तर काही उदाहरणं सुद्धा मी देतो. ही डोंबिवलीच्या हिंदूंच्या 1% संख्या सुद्धा नाही. आपला समाज नेहमीच विकृत असतो, पण असा विकृत राहिला तर पुढच्या 5 वर्षात तुमच्या माझ्या मुलाबाळांना हेच सगळं सहन करावं लागणार आहे, जे आपण होऊ द्यायचं नाहीये. प्रसंग पहिला. साधारण 2 दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या आप्पा दातार चौकातली एक चौक सभा, तुम्ही कदाचित हा व्हिडिओ सुद्धा बघितला असेल. या चौक सभेमध्ये साधारण 100-125 लोक उपस्थित आहे. या चौक सभेचं प्रयोजन अगोदर तुम्हाला सांगतो. ते म्हणजे साधारण आठवड्याभरापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर म्हणजे एक 5-50 लहान मुलं किंवा तरुण जमून एक शाखा भरवली जाते आणि तिथे विविध खेळ खेळले जातात, राष्ट्रप्रेमाची गाणी गायली जातात. अशा एका शाखेवर काही अज्ञातांनी दगडफेक केली. आता दगडफेक करणारी ही सगळी मंडळी होती. त्यांना जेव्हा अटक केलं तेव्हा ती मुस्लिम मुलं असल्याचं लक्षात आलं. त्यातली काही अल्पवयीनसुद्धा होती. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण या घटनेनंतर डोंबिवलीतले हिंदुत्ववादी संतापले आणि या संतापाला मोकळी वाट करून देण्यासाठी ही चौक सभा होती. या चौक सभेत एक व्यक्ती भाषण करते आणि संध्याकाळची वेळ आहे, साधारण काळोख पडलेला आहे, आजूबाजूला दुकानांचा म्हणजे गजबज आहे, बाजारातला परिसर आहे. आप्पा दातार चौक, ज्यांनी डोंबिवलीला हा चौक पाहिला असेल त्यांच्या लक्षात येईल. तर त्या चौकात एका टेबलावर किंवा कशावर तरी उभी राहून एक व्यक्ती भाषण करते. या व्यक्तीच्या भाषणातली काही वक्तव्य मी तुम्हाला सांगतो. आपल्याला धर्मांध हिंदू व्हावं लागेल असं ही व्यक्ती या चौक सभेला संबोधित करताना म्हणते. याशिवाय मुस्लिम व्यापाऱ्यांकडून वस्तू विकत घेऊ नका, मुस्लिम रिक्षावाल्यांची सेवा घेऊ नका, मुस्लिमांना घरं भाड्याने देऊ नका किंवा एक महत्त्वाचा यात ठराव झाला, ठराव म्हणता येईल कारण जरी तो तोंडी झाला असला तरी सुद्धा त्या जमावातनं जो प्रतिसाद त्याला मिळाला. ही भाषण करणारी व्यक्ती असं म्हणते की आपल्याला आता संघटित व्हावं लागेल. दर महिन्याला आपण याच आप्पा दातार चौकात एक महाआरती करूया. आणि तो जेव्हा हे म्हणतो त्यावेळेला समोरची जी मंडळी आहे, समोरची जी गर्दी आहे ती उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद देते. तोंडी ठराव मंजूर झाला. हा झाला पहिला प्रसंग. आता प्रसंग दुसरा. अहमदनगर जिल्ह्यातली मढीची यात्रा तुम्हाला सगळ्यांना परिचित असेल, बहुतांश जणांना तरी परिचित नक्कीच असेल. तर या अहमदनगर जिल्ह्यातल्या मढी या गावात कानिफनाथांची जत्रा भरते. यात्रा असते ती कानिफनाथांची. नाथ संप्रदायांपैकी
एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे कानिफनाथ, आणि त्यांची यात्रा भरते. आणि या यात्रेत गेल्या अनेक पिढ्यांपासून हिंदूंसोबतच मुस्लिम समाज बांधवांची दुकानंसुद्धा या यात्रेत लागतात. जवळपास 1500 ते 1700 दुकानं या यात्रेमध्ये लागतात. त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की किती मोठ्या प्रमाणावर ही यात्रा भरत असते. तर ही यात्रा सुरू आहे सध्या, म्हणजे आत्ता आपण जेव्हा व्हिडिओ करतोय तेव्हा ही यात्रा सुरू आहे. गुढीपाडव्याला या यात्रेचा समारोप होत असतो आणि साधारण रंगपंचमीच्या दिवशी ही यात्रा अगदी पीकवर असते. म्हणजे होळीच्या दिवशी सुरू होते, गुढीपाडव्याला संपते आणि मध्ये रंगपंचमीच्या दिवशी अतिशय मोठ्या प्रमाणावर आजूबाजूचे लोक तिथे येतात. त्यामुळे गर्दीचा दिवस म्हणजे रंगपंचमीचा दिवस असं या यात्रेचं आपल्याला वर्णन करता येईल. तर यंदा या यात्रेपूर्वी मढी ग्रामसभेनं एक ठराव केला. तो ठराव काय होता, तर या यात्रेमध्ये आता मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना दुकानं लावू द्यायची नाहीत. आता मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना दुकानं लावण्यास बंदी करणारा ठराव या ग्रामसभेनं मंजूर केला. या ठरावावर प्रतिक्रिया उमटल्या. मुस्लिम समाजातल्या व्यापाऱ्यांमध्ये नाराजी स्वाभाविक होती. मग त्यांनी काय केलं, या ठरावाला न्यायालयात आव्हान दिलं. आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं हा ठराव रद्द केला. सुनावणी घेतली, त्याच्यावर सगळ्या बाजू ऐकल्या गेल्या आणि त्यानंतर तो रद्द केला आणि मुस्लिमांना दुकानं लावण्याची मुभा दिली. आता या यात्रेत मुस्लिमांची दुकानं तर लागली, पण आता एक वेगळा प्रकार सुरू झाला. तो म्हणजे सध्या या यात्रेतल्या मुस्लिम दुकानदारांकडून कोणतीही वस्तू खरेदी करायची नाही असा एक अलिखित फतवा काढला गेला. म्हणजे कदाचित तो ग्रामसभेच्याच काही मंडळींनी काढला असेल, पण त्यातनं तुम्हाला एक सामाजिक तेढ कशी निर्माण होते याचा अंदाज येईल. आता ही यात्रा सुरू आहे, संपताना कदाचित यातल्या आणखी बातम्या पुढे येतील, त्यावेळेला आपण त्या बातम्यासुद्धा पाहूच. तर असा हा दुसरा प्रसंग. आता प्रसंग तिसरा आहे, तो म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर शहरातला हा प्रसंग आहे. राजापूर शहराच्या मध्यभागी एक जामा मशीद नावाची मशीद आहे आणि फार जुनी मशीद आहे. सध्या कोकणात होळी आहे, होळी सुरू आहे. म्हणजे सुरू आहे अशासाठी मी म्हणतो कारण ज्यांनी कोकणातली होळी पाहिली आहे त्यांना कदाचित कल्पना असेल की कोकणातली होळी कशा स्वरूपात साजरी केली जाते. म्हणजे जसं इतरत्र आपण पाहतो की होलिकोत्सव असतो, म्हणजे ज्यावेळेला होळीचं दहन होतं तो दिवस आणि दुसऱ्या दिवशी धुळवडीचा दिवस, ही 2 दिवसांची होळी असते. काही ठिकाणी महाराष्ट्रात रंगपंचमी म्हणजे 5 दिवसानंतरची रंगपंचमी आहे तीसुद्धा साजरी केली जाते. पण कोकणातली होळी थोडीशी वेगळी आहे. म्हणजे कोकणातल्या होळीत काय असतं, तर रत्नागिरीकडच्या भागात साधारण आठवडाभर किंवा 15 दिवस किंवा महिनाभरसुद्धा ही होळी चालते. आता या होळीत काय असतं, तर कोकणात असं म्हटलं जातं की होळीच्या दिवसात तुमच्या गावचं दैवत, ग्रामदैवत तुमच्या भेटीसाठी तुमच्या घरी येतं. म्हणजे ग्रामदैवताच्या देवळातून एखादं निशाण म्हणजे झेंडा किंवा तत्सम एक निशाण ते बाहेर पडतं आणि प्रत्येकाच्या घरी जातं, त्याची पूजा केली जाते आणि देव आपल्याला भेटायला आले अशा स्वरूपाची ती भावना असते. काही ठिकाणी पालखी नाचवली जाते, म्हणजे देवळातनं पालखी येते आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाते. तर असा हा कोकणातला होळीचा सण साधारण 15 दिवस महिनाभरसुद्धा चालतो. तर सध्या कोकणात होळी सुरू आहे आणि होळीच्या दिवशी म्हणजे होलिका दहन ज्या दिवशी होतं त्या दिवसाच्या आधी 2-3 दिवस या होळीसाठी लागणारं एक लाकूड असतं, जे होळीच्या मध्ये रचलं जातं आणि त्याच्या आजूबाजूने होळी सजवली जाते आणि मग ती संध्याकाळच्या सुमारास त्याचं दहन केलं जातं. तर हे लाकूड तोडण्याची एक प्रथा आहे. ती म्हणजे काय की 2 ते 3 दिवस अगोदर गावातले लोक जंगलात जातात. सगळे जुने जाणते लोक, तरणे ताठे लोक असे सगळे एकत्र मिळून जंगलात जातात, वाजत गाजत जंगलात जातात आणि जंगलात एखादा उंच वृक्ष किंवा माड म्हणजे नारळाचं झाड हेरून ते तोडलं जातं आणि त्याची पूजा करत ते वाजत गाजत होळी जिथे लावणार आहे त्या ठिकाणी आणलं जातं. आता राजापुरात सुद्धा अशीच एक परंपरा आहे. पण राजापुराची परंपरा काय आहे की राजापुरात जेव्हा होळीसाठी असा एक माड किंवा असं एखादं झाड तोडलं जातं तेव्हा त्याला लाट पण म्हटली जाते, काही ठिकाणी लाट म्हटली जाते त्याला. तर तो माड राजापुरातल्या सगळ्या मंदिरांमधून फिरवला जातो आणि त्या सगळ्या मंदिरांचं दर्शन घेऊन तो होळीच्या ठिकाणी नेला जातो. आणि अशाच मंदिरांपैकी काही मशिदींमध्ये सुद्धा हा माड नेला जातो. म्हणजे आपण गंगा जमनी तहजीब असा शब्द ऐकतो, हा खरं तर उत्तरेतला शब्द आहे किंवा पण तो वापरला अशासाठी जातो की हिंदू मुस्लिम एकतेच्या दृष्टीनं तो वापरला जातो, गंगा जमनी तहजीब. तर कोकणात ही गंगा जमनी तहजीब त्याचा एक भाग म्हणा हवं तर हा माड किंवा हे जे लाकूड आहे ते आणलं जातं आणि प्रत्येक मंदिराच्या पायरीवर टेकवलं जातं. तसंच ते जामा मशिदीच्या पायरीवर टेकवण्याची पण गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे.
यावर्षी काय झालं, होळीच्या आदल्या दिवशी असा हा माड आणला गेला मशिदीच्या पायरीवर टेकवतानाचा. कदाचित हा व्हिडिओसुद्धा तुम्ही बघितला असेल. तर मशिदीच्या पायरीवर टेकवताना मशिदीचा गेट बंद होता. सध्या रमजान सुरू आहेत, रोजे सुरू आहेत, मुस्लिम बांधव कदाचित आतमध्ये प्रार्थना करत होते आणि गेट बंद होता. त्यामुळे लाट घेऊन किंवा हा माड घेऊन आलेली मंडळी त्यांचा थोडासा गोंधळ उडाला. काही लोकांनी घोषणा द्यायला सुरुवात केली आणि तिथे थोडंसं असं एक गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली. म्हणजे बाहेरून घोषणा सुरू झाल्यानंतर मग आतनंही घोषणा दिल्या गेल्या. पोलीस सुदैवानं तिथे होते. वातावरण एकदम तणावग्रस्त बनलं होतं, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि पुढचा सगळा अनर्थ टळला. तर हे 3 प्रसंग आहेत. खरं तर प्रातिनिधिक स्वरूपाचे हे प्रसंग आहे, पण त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून जे वातावरण तयार होतं आहे त्याचे स्पष्ट संकेत या 3 प्रसंगातून मिळत आहेत किंवा नागपूरमध्ये जो हिंसाचार घडला त्यातून मिळत आहेत. आता हे सगळं घडतं आहे त्याबद्दल विविध मतमतांतरं आहेत, काही मतप्रवाह आहेत. त्यातला एक मतप्रवाह असा आहे की आगामी महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे निवडणुका आहेत, म्हणजे आता त्या म्हणजे आता सध्या न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे वॉर्डनिहाय फेररचनेची बाब न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे निर्णय लागलेला नाही. तो कदाचित उन्हाळी सुट्टीनंतर लागेल आणि त्यानंतर या पावसाळ्यानंतर या निवडणुका होतील. तर या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून वातावरण निर्मिती केली जाते का, असा एक मतप्रवाह आहे. आणि मी हा व्हिडिओ जेव्हा सुरू केला होता त्यावेळेला राहत इंदोरींचा जो शेअर म्हटला तो याच कॉन्टेक्स्टमध्ये आहे. दुसरा एक मतप्रवाह असा आहे की भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या व्यापक प्रयत्नांचा हा भाग आहे का, असाही एक मतप्रवाह आहे. आता दावा काही असले तरी सुद्धा एक मुद्दा स्पष्ट आहे की जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी हे जाणीवपूर्वक केलं जातंय का. आत्तापर्यंत ही धार्मिक तेढ असेल किंवा जातीय तेढ असेल ही राजकीय व्यासपीठांपुरती होती, पण ती आता सर्वसामान्यांमध्ये पाझरत चालली आहेत का. कारण ह्या 3 घटना जर पाहिल्या तर सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा ही जातीय तेढ खोलवर पाझरत चालली असं दिसून येते. त्यातूनच एखाद्या विशिष्ट जातीवर किंवा धर्मावर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड जो आपण मढीच्या यात्रेत पाहिला तो सुद्धा वाढीला लागतोय. आता हा मुद्दा काही वेळ बाजूला ठेवू आणि आणखी 2 बातम्या पाहू आपण. बातमी क्रमांक 1, तब्बल 18 वर्ष पगार नाही म्हणून मराठवाड्यातल्या बीडमध्ये धनंजय नागरगोजे हा तरुण शिक्षक आत्महत्या करतो. 2 दिवसांपूर्वीची ही घटना आहे. तुम्ही कदाचित टीव्हीवर NDTVवर पाहिली असेल, पेपरांमध्ये सुद्धा वाचली असेल. तर आत्महत्या करताना आपल्या 3 वर्षाच्या लेकीला उद्देशून त्यानं एक पत्र लिहिलं. आता 3 वर्षाची चिमुरडी, तिला कदाचित शाळेत नसेल गेली तर तिला वाचता येत नसेल, पण हे पत्र या शिक्षकाच्या मनोव्यापाराचं मनस्थितीचं, म्हणजे आत्महत्येच्या वेळेला त्याची मनस्थिती काय असावी या संदर्भात अनेक गोष्टी स्पष्ट करणारं हे पत्र आहे. या 3 वर्षाच्या लेकीला लिहिलेल्या पत्रात हा शिक्षक अनेक गोष्टी म्हणतोय. म्हणजे शिक्षक पेशामध्ये प्रवेश करताना त्यानं अनेक स्वप्न पाहिली असतील. संस्कारक्षम वयातल्या मुलांना शिक्षण देताना आपल्या खाजगी आयुष्याचं सुद्धा त्यानं असं सुंदरसं चित्र रेखाटलं असेल. तर या चित्रात आईवडिलांना वृद्धापकाळात देवदर्शन घडवून आणण्याचं स्वप्नसुद्धा कदाचित त्यांनी पाहिलं असेल आणि पत्नीला एखादा भरजरी शालू किंवा एखादा साज घडवण्याची त्याची इच्छा असेल. आपल्या लेकीची हौसमौज पुरवण्याची माफक इच्छा असेल, जशी प्रत्येक पित्याची असते. पण याला त्यातलं काहीच करता आलं नाही, कारण या व्यवस्थेनं त्याचा आधीच जीव घेतला. तब्बल 18 वर्ष ही व्यक्ती एका आश्रमशाळेत शिकवत होती, आपलं काम नित्य नेमानं करत होती, पण त्याला 18 वर्ष पगार मिळत नव्हता. तो जेव्हा या आश्रमशाळेच्या संचालकांकडे गेला, त्यांना असं म्हणाले की आता 18 वर्ष मी तुमच्याकडे काम करतो, आता मी काय करावं पुढे. तर हेटाळणीच्या स्वरूपात संस्थाचालक म्हणतात की तू आता फाशी घे, म्हणजे तू पण मोकळा आणि तुझ्या जागी कोणतरी दुसरा नेमायला आम्ही पण मोकळे. आता असं उत्तर आल्यानंतर त्या बिचाऱ्या 18 वर्ष विना मोबदल्या काम केलेल्या शिक्षकाच्या मनाची काय अवस्था झाली असेल आणि त्या अवस्थेपोटी हा सगळा प्रकार घडला. आणि ही फक्त या नागरगोजे नावाच्या, धनंजय नागरगोजे नावाच्या शिक्षकाची कथा नाही आहे, तर जवळपास 50,000 ते 80,000 शिक्षक या मनस्थितीतून वावरत आहेत. म्हणजे ही बातमी जेव्हा आली तेव्हा आम्ही NDTVमध्ये
या बातमीवर एक सविस्तर रिपोर्ट करत होतो त्यावेळेला मी विना अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांच्या प्रतिनिधीशी, म्हणजे एक संघटना आहे त्यांची, त्या संघटनेच्या प्रतिनिधींशी बोललो. मला वाटतं त्यांचं नाव वावळ आहे, वावळ आडनाव आहे. त्यांच्याशी मी बोललो त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की साधारण हे 50 ते 60 हजार शिक्षक अशा स्वरूपाचे असतील, अगदी 80,000 पर्यंत पण असतील. कारण या शाळांचं कसं आहे की सुरुवातीला यांना कायम विना अनुदानित तत्वावरच्या शाळा म्हणून मान्यता दिली गेली, पण ज्यावेळेला शाळेचा कारभार नीट होईना आणि सातत्यानं मागणी व्हायला लागली त्यावेळेला कायम शब्द काढला गेला विना अनुदानित. आता त्यातही सरकारनं काय केलं की टप्पावाईज अनुदान दिलं जातं. टप्पावाईज म्हणजे काय, 20% अनुदान, 40% अनुदान, 60% अनुदान, 80% आणि 100% असे टप्पे आहेत. काही शाळा 20% आहे, काही शाळा 40%, काही 60%, काही 80 आणि काही 100. तर अशा टप्पावाईज शिक्षकांमध्ये टप्पावाईज अनुदानित शाळांमध्ये जवळपास 80,000च्या आसपास शिक्षक काम करतात. यात जवळपास 350च्या आसपास काही आश्रमशाळा आहेत, ज्यामध्ये निवासी आश्रमशाळा म्हणजे जिथे विद्यार्थी गरीब परिस्थितीतले दूर ह्याच्यातनं येऊन राहत असलेले दूर प्रदेशातनं असे विद्यार्थी असतात. तर ही बातमी आहे. अजून एक बातमी बघूया, बातमी क्रमांक 2. राज्य शासनाचे काही पुरस्कार आहेत शेतकऱ्यांसाठी. त्यापैकी एक पुरस्कार आहे तो म्हणजे युवा शेतकरी पुरस्कार. आता हा युवा शेतकरी पुरस्कार एखाद्या होतकरू शेतकऱ्याला दिला जातो. चांगली कामगिरी करणाऱ्या, चांगलं उत्पन्न घेतलं, काहीतरी वेगळा प्रयोग केला, अशा प्रोत्साहनपर असे पुरस्कार असतात. त्यापैकी हा पुरस्कार आहे. तर हा पुरस्कार प्राप्त असलेला, युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त असलेला कैलास नागरे नावाचा एक शेतकरी आत्महत्या करतो आणि त्यांनी सुसाईड नोट लिहिली. त्या सुसाईड नोटमध्ये आपण आत्महत्या का करतो याचा त्याने उल्लेख केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यातला हा शेतकरी आहे. तो म्हणतो माझ्या आत्महत्येला सरकार कारणीभूत असल्याचं म्हणतोय. त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने तसं म्हटलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून, म्हणजे त्याचे शब्द मी सांगतो, गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्यासाठी लढा देऊनही सकारात्मक प्रतिसाद न देण्यात आल्यानं मी हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचा उल्लेख त्याने या नोटमध्ये केला आहे. ही फक्त एकट्या कैलाश नागरेची कथा नाही आहे, तर विधिमंडळात तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिलेल्या एका लेखी उत्तरानुसार, म्हणजे सध्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे, म्हणजे आता ते या आठवड्यात संपेल. तर तारांकित प्रश्न या अधिवेशनादरम्यान विचारले जातात. त्यातल्या एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरादरम्यान सरकारनं असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात या सरत्या वर्षात तब्बल 2,706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि गेल्या 24 वर्षात म्हणजे 2002 पासून राज्यातल्या आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यात, तुम्हाला माहिती आहे की 14 जिल्हे असे आहेत की जिथे आत्महत्या होतात. यापैकी 6 जिल्हे हे विदर्भातले आहेत आणि 8 जिल्हे हे मराठवाड्यातले आहेत. त्यासाठी राज्य शासनानं मला वाटतं वसंतराव नाईक शेतकरी मिशन नावाची एक उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार या 14 जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी काही उपक्रम राबवले जातात. त्यांचं जगणं, त्यांचं जीवनमान अधिक सुकर करण्यासाठी प्रयत्न केले जातात. तर त्यांच्या आकडेवारीनुसार, या मिशनच्या आकडेवारीनुसार 14 जिल्ह्यात गेल्या 24 वर्षात 49,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. 49,000 शेतकऱ्यांनी. आता या 2 घटना ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर आता दुसरा प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे पहिल्या 3 घटना ज्यात सामाजिक तेढ, धार्मिक तेढ निर्माण होते, आणि या 2 घटना ज्या पुरेशा बोलक्या आहेत, व्यवस्थेसमोर हतबल झालेल्या शेतकऱ्यांची किंवा शिक्षकांची, सर्वसामान्य माणसांची खरं तर कथा आहे. या सगळ्या घटना ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न पडतो, तो म्हणजे राज्य म्हणून आपला प्राधान्यक्रम चुकतोय का? म्हणजे महाराष्ट्राला हिंदू राष्ट्र होऊ द्यायचं की देशाच्या विकासाचं इंजिन, हे ठरवण्याची आता गरज आहे. हा मुद्दा थोडा अधिक विस्तारानं पाहू. म्हणजे मी त्यासाठी काही आकडेवारी तुम्हाला सांगतो. अधिक विस्तारानं आपण हा मुद्दा पाहू की 2030 सालापर्यंत राज्याला $1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलं. तुम्हाला माहिती आहे, मोदींनी पण त्यांच्या भाषणामध्ये अनेकदा सांगितलं की भारताला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था, आणि महाराष्ट्र हे भारतातलं सगळ्यात मोठं राज्य आहे, विकासाचं एक इंजिन समजलं जातं देशाच्या. तर
त्या राज्याची अर्थव्यवस्था आता जर 5 ट्रिलियन देशाची असेल तर 1 ट्रिलियन किमान महाराष्ट्राची हवी असं आपण ठरवलं आहे. 2030पर्यंत ते लक्ष्य निश्चित केलं आहे आपण. त्यासाठी सरकार कामाला लागलं आहे. राज्यात परकीय गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. काही दिवसांपूर्वीच तुम्ही ऐकलं असेल की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दावोसला म्हणजे स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नावाची एक परिषद पार पडते आणि या परिषदेमध्ये जगभरातले मोठे उद्योगपती येत असतात आणि विविध देशांचे प्रतिनिधी ते सहभागी होतात. आपल्या राज्यातनं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या परिषदेमध्ये सहभागी झाले होते आणि आपल्या राज्यामध्ये कसं पोषक वातावरण आहे आणि उद्योग आणण्यासाठी अशा स्वरूपाचं तिथल्या उद्योगपतींना कन्व्हिन्स करून ती परकीय गुंतवणूक आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला जातो. आता या दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे यावर्षी जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झाली त्यामध्ये किती कोटीचे गुंतवणूक करार केले गेले तर एकट्या महाराष्ट्राने जवळपास 15,75,000 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. आणि परकीय गुंतवणुकीचं जर म्हणाल तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यातच राज्यात म्हणजे हे जे 2024-25 हे चालू आर्थिक वर्ष आहे त्याच्या पहिल्या 9 महिन्यात म्हणजे आता हे शेवटच्या तिमाहीचे अजून आकडे यायचे त्यामुळे पहिल्या 9 महिन्यात 1,39,434 कोटींची परकीय गुंतवणूक आल्याची माहिती खुद्द देवेंद्र फडणवीसांनी गेल्याच आठवड्यात दिली. म्हणजे अधिवेशनात एका चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली आहे. आणखी एक चांगली बातमी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ती म्हणजे गेल्या अनेक दशकांपासून तुम्ही पण ती ऐकली असेल बातमी, नक्षलवादामुळे विकास खुंटलेला गडचिरोलीसारखा जिल्हा तो आता स्टील सिटी होऊ पाहतोय. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीत जाऊन काही पोलाद प्रकल्पांचं उद्घाटन केलं होतं. आता जवळपास 1 ते 2 प्रकल्प कार्यान्वित झालेत आणि 7 ते 8 प्रकल्प पोलाद प्रकल्प तिथे येऊ घातलेत. कारण स्पष्ट आहे, कोळसा मुबलक प्रमाणात आसपास आहे. तिथे मायनिंग त्या माध्यमातून ओर पोलादासाठी जे आवश्यक असतात त्या गोष्टी तिथे आहेत. म्हणजे आवश्यक तो कच्चा माल तिथे आहे. त्यामुळे गडचिरोली हा पोलादाच्या दृष्टीने अतिशय चांगला म्हणजे पोषक असं वातावरण असलेला जिल्हा आहे. पण नक्षलवादामुळे तिथे हे प्रकल्प येत नव्हते, पण आता सरकारच्या प्रयत्नांना ते येऊ लागलेले आहेत. ही झाली राज्याच्या विकासाला वेग देण्यासाठी सरकारकडे असलेली संधी त्याबाबतची माहिती. आता दुसरीकडे बघितलं तर राज्यावर जवळपास आत्ताच जी आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला किंवा बजेट सादर झालं त्यामध्ये उल्लेख आहे की 9 लाख म्हणजे जवळपास 10 लाख कोटींच्या आसपास राज्यावर कर्जाचा डोंगर आहे. आणि त्यापोटी द्यावं लागणारं व्याज असेल किंवा सरकारी आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आणि पेन्शनर्सच्या पेन्शनसाठीचा खर्च असेल तर तो वाढत चालला आहे. त्यामुळे खर्च आणि महसूल याची तोंडमिळवणी करताना अर्थमंत्र्यांची आणि सत्ताधाऱ्यांची दमछाक होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यातच आता लाडकी बहीणसारख्या योजना आहेत किंवा अशा तत्सम योजना आहेत. या योजना देण्याबद्दल कोणाची नाही आहे, पण त्याचं नियोजन नीट झालं पाहिजे ही एक गरज आहे आणि ती सरकारला सुद्धा जाणवते. स्वतः मुख्यमंत्री अर्थमंत्री हे या संदर्भात बोलत आहेत. तर त्यामुळे भांडवली खर्चासाठी आता महसुलाचे नवे स्रोत शोधण्याचं आव्हान आता सरकारसमोर आहे. अजित पवारांनी तसा प्रयत्न या बजेटमध्ये करावा अशा स्वरूपाची अपेक्षा उद्योग जगताची होती, पण त्यांनी किमान आत्ता तरी तसा प्रयत्न केलेला दिसत नाही आहे. कदाचित अबकारी महसुलातून म्हणजे वाईन शॉपचे लायसन्स वगैरे देऊन तो महसूल वाढवला जाईल अशा स्वरूपाचे अंदाज व्यक्त होत होते, पण तसं काही झालेलं नाही आहे या बजेटमध्ये तरी. त्यामुळे हे सगळं आव्हान सरकारसमोर आहे. शिवाय राज्याचा जर अजस्त्र गाडा चालवताना सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल वाढीचं आव्हान असताना सरकारला एक तारेवरची कसरत करावी लागते. म्हणजे भांडवली खर्च करायचा एकीकडे मोठ्या प्रमाणावर आपण बघतोय की विकासाचे प्रकल्प म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प शक्तिपीठसारखे किंवा नुकताच झालेला अटल सेतू असेल, समृद्धी महामार्ग असेल, मुंबईमध्ये जवळपास मेट्रोचं जाळं विस्तारलं जातं आहे त्यासाठीचे पैसे असतील, त्यासाठीचा खर्च असेल, त्यासाठीची बजेटची तरतूद असेल. आणि दुसरीकडे घटत चाललेला महसूल GSTमुळे काय होतं की आपण पूर्णतः आता केंद्रावर डिपेंडंट आहोत या महसुलाच्या बाबतीत. काही राज्याच्या अखत्यारीतले विषय आहेत, पण काही समावर्ती विषयामुळे केंद्राकडनं आपल्याला GSTचा एक परतावा मिळत असतो, त्यातनं आपल्याला हा सगळा खर्च चालवावा लागतो. तर अशी ही सगळी तारेवरची कसरत आहे. असा हा सगळा आव्हानांचा डोंगर आहे. विकासाला वेग देण्यासाठी आवश्यक असलेलं वातावरण
आहे सध्या आपल्याकडे. असं असताना सुद्धा आपण काय करतोय तर सामाजिक तेढ निर्माण होईल असं वक्तव्य सरकारमधले मंत्रीच करतायत. काही बोलघेवडे आमदार तशा स्वरूपाची वक्तव्य करतायत. त्यामुळे आपला प्राधान्यक्रम चुकतोय का असं वाटणं स्वाभाविक आहे. आता हे सगळं बोलल्यानंतर मुद्दा संपवताना, हा व्हिडिओ संपवताना फक्त 2 वक्तव्याचं मी दाखले देतो. त्यावरनं सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. पहिलं वक्तव्य केलं भास्कर जाधवांनी. जाधवांचं म्हणणं आहे की राज्यातलं वातावरण गढूळ व्हायला काही मंत्री कारणीभूत आहेत. त्यांनी नाव घेतलं, नितेश राणेंचं नाव घेतलं. गेल्या काही दिवसात नितेश राणेंची वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारी आहेत असं भास्कर जाधवांचं मत आहे. त्यानंतर अशी बातमी येते की मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना वादग्रस्त वक्तव्य न करण्याबाबत तंबी दिली. ही सुद्धा बातमी काही वेळानंतर म्हणजे भास्कर जाधवांच्या या वक्तव्यानंतरच लगेचच आली. सध्या अधिवेशन सुरू आहे, त्यातनंच आजच्याच दिवसाची बातमी आहे. त्यावर नितेश राणेंना विचारलं तर राणे म्हणतात की मी मुख्यमंत्र्यांचा लाडका आहे, त्यामुळे त्यांनी मला तशी त्यांनी मला म्हणजे तुम्हाला तंबी दिली आहे कसं त्यांना विचारलं. त्याच्यावर त्यांचं उत्तर होतं की मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे. आता या सगळ्याचा अर्थ काय काढायचा तो तुम्ही ठरवा. पण दुसरं वक्तव्य आणि अतिशय महत्त्वाचं वक्तव्य आहे ते आहे अमोल मिटकरींचं. सत्ताधारी पक्षाचे अजित पवार गटाचे हे नेते आहेत. मिटकरी म्हणतात की औरंगजेबाच्या कबरींपेक्षा, म्हणजे 2 दिवसांपूर्वीचं त्यांचं वक्तव्य आहे, औरंगजेबाच्या कबरींपेक्षा राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत असं मिटकरींना वाटतंय. त्यांनी विशेष उल्लेख केला तो म्हणजे सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा. त्यांना चांगला भाव द्या असं ते म्हणतात. आता सत्तेत असूनही अशी थेट भूमिका घेतल्याबद्दल मी व्यक्तिशः मिटकरींचं अभिनंदन करतो. म्हणजे एकीकडे हे सगळं तेढ निर्माण करणारी वक्तव्य असतील किंवा तशा घटना घडत आहेत आणि दुसरीकडे मिटकरींसारख्या नेत्यांकडनं हे वक्तव्य आहे. ते खरं तर अभिनंदन करण्याजोगीच बाब आहे. आणि त्यामुळे मिटकरींना असं म्हणावं असं वाटतंय की अशाच स्वरूपाची विचारसरणी सत्ताधाऱ्यांकडे असेल तर आपल्या विकासाला अधिक वेग येऊ शकतो. आता व्हिडिओचा शेवट करताना इतकंच की राज्याला हिंदू राज्य बनवणं ही गरज आहे की विकासाचं इंजिन बनवणं ही गरज आहे, याचा विचार करण्याची गरज आली आहे. म्हणजे गरज निर्माण झाली आहे आणि त्या दृष्टीने विकास करण्यासाठी किंवा त्या दृष्टीने विचार होऊन विकासासाठीचे प्रयत्न सरकारकडून अपेक्षित आहे. लवकरात लवकर हे धार्मिक तेढ निर्माण करणारं वातावरण निवळेल. सरकार त्या कामी लागलेलं आहे. नागपुरातली परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. इतर ठिकाणी सुद्धा अशा छुटपुट घटना घडत आहेत, पण त्यातनं काही मोठं घडू नये. आणि कारण का असतं की अशा स्वरूपाचं जे वातावरण राज्यात निर्माण होतं, एकीकडे आपण वर्ल्ड फोरमसारख्या ठिकाणी जाऊन उद्योगासाठी आपलं राज्य कसं चांगलं आहे, कसं उत्तम आहे असं म्हणतो, आणि दुसरीकडे अशा स्वरूपाच्या घटना घडत असतील तर परकीय गुंतवणूक येताना ते उद्योग किंवा ते मोठे उद्योग समूह नक्कीच त्यांच्या मनात राज्याबद्दलची एक नकारात्मक प्रतिमा तयार होते. त्यामुळे याचं भान सगळ्यांनीच बाळगण्याची गरज आहे. आणि एकूणच गेल्या अनेक पिढ्यांपासून आपण एक सोशल हार्मनी म्हणतो किंवा एक सामाजिक सलोखा म्हणतो, ते वातावरण आपण जपतोय. आणि महाराष्ट्र खरं तर त्यासाठी ओळखला जातो. आपण उत्तरेकडच्या राज्यांना हसतो की तिकडचं वातावरण आणि इकडचं वातावरण, इकडची प्रगल्भता तिकडे नाही आहे असं आपण अनेकदा म्हणतो, पण शेवटी आपण त्याच वाटेवर चाललोय का याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. राज्याकडून खूप अपेक्षा आहेत, विकासाची संधी आहे. आता फक्त पाहायचं इतकंच की राज्याला हिंदू राज्य बनवायचं आहे की विकासाचं इंजिन. धन्यवाद.